नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. नवीन म्हणजे हा जो पॉडकास्ट आहे तुम्ही पाहिला असेल वास्तूवरती. मी शुभांगी ताईंसोबत पॉडकास्ट आपण केला होता आणि बऱ्याच टिप्स त्यांनी सांगितल्या होत्या वास्तू रिलेटेड जे असतात. तर खूप छान पॉडकास्ट होता तो आणि चांगलाच रिस्पॉन्स आला आहे ऑडियन्सचा त्याच्यावरती. तर त्याची सुरुवात जी झाली होती स्वामींच्या कृपेने, जसं तुम्ही म्हणालात. तर आज आपण आहे ना ह्या व्हिडिओमध्ये स्वामींच्या गोष्टी करू. तुमच्यासोबत झालेले अनुभव, अ, तुम्हाला ती वाट कशी दाखवली त्यांनी वास्तूच्या याच्यामध्ये, त्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करू. आणि आपले ऑडियन्स जे आहेत ते स्वामी भक्त पण आहेत आणि ह्यांना आध्यात्मिकच्या गोष्टी पण खूप आवडतात. तर थोडं तुमच्या साईडने आज काहीतरी तुम्ही सांगा स्वामींबद्दल. थँक्यू सो मच. नमस्कार नमस्कार प्रेक्षकांना. पुन्हा एकदा मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. अर्थात स्वामींचंच काहीतरी नियोजन आहे हे, की म्हणजे माझी आणि वास्तूची सुरुवात ही स्वामींमुळेच झाली, हे सत्य आहे. याच्या अगोदर मला हे सांगायला जास्त आवडेल की मी स्वामी किंवा स्वामीं माझ्या आयुष्यात कसे आले. म्हणजे मी एका माथाडी कामगाराची मुलगी. ओके. 1999 साली कॉलेज आणि माझं शालेय शिक्षण होत असताना घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे साहजिकच त्यावेळेस काम करणं ही गरज होती. तेव्हा मी मार्केटिंग करायची. ओके. आणि मार्केटिंग करताना नवी मुंबई नुकतीच डेव्हलप व्हायला लागलेली. त्यामुळे मग तिकडे सगळा न्यू क्राऊड आणि हे, मग मी राहायला चेंबूरला होती. चेंबूर टू नेरूळ असा प्रवास करायची. आणि नेरूळला उतरल्यानंतर तिकडे स्टेशनला लगत अशा बऱ्याचशा सोसायट्या होत्या. त्याच्यामुळे मग तिथल्या एका सोसायटीमध्ये, विजय टॉवर त्या सोसायटीचं नाव, तिथे एक जवळच आहे. त्या सोसायटीमध्ये आता मार्केटिंग करत असल्यामुळे कसं असायचं की पहिलं वरती जायचं आणि मग तिकडनं खाली खाली यायचं. म्हणजे समजा सिक्युरिटी पकडायला आलाच आपल्याला तरी आपण वरती असणार. पण माझं सुदैव आणि स्वामींच्या मनात माझ्यासाठी काहीतरी योजलेलं होतं. मी एका 7th फ्लोअरला एका रूमला क्लिक केला. कारण एक दरवाजा उघडला. अतिशय सुंदर हसतमुख व्यक्तिमत्व. म्हणजे मला बघितल्यावरच असं मला प्रसन्न वाटलं. आणि मी म्हणाले की मी असं प्रोडक्ट्स घेते, हे करते. त्या म्हणाल्या ये. म्हणजे पहिल्यांदा एवढं प्रेमाने कोणीतरी बोलवणं. बसली, बोलणं झालं सगळं की मी हे करते वगैरे वगैरे. आणि तू म्हणाले ठीक आहे दे. म्हणजे ते कितीचं आहे, काय आहे, माझ्या कशाला उपयोगाचं आहे, काही नाही. अच्छा ठीक आहे दे. घेतलं. आणि माझ्यासाठी खूप आश्चर्यकारक होतं. म्हणजे कुठल्याही सेल्सवाल्यासाठी इझी सेल बोलतो आपण त्याला. खूप इझी सेल. काही बोलायची गरज नाही, पिचिंग करायची अजिबात पिच नाही लागलं. आणि ते सगळं झालं. आणि मग नियम झाला, नवीन काही प्रोडक्ट आला की पहिलं तिकडे रिंग करायचं. आणि माझा अनुभव असा होता की मी तिकडे रिंग केला आणि जर मी ते प्रोडक्ट त्यांनी घेतलं तर त्या दिवशी माझ्याकडे एकही प्रोडक्ट शिल्लक राहायचं नाही. ओके. असं हे पहिल्या ह्याच्यात मला लक्षात नाही आलं. म्हटलं यार आजचा दिवस छान होता. एकदा दोनदा असं बऱ्याचदा झालं. आणि मग म्हटलं यार कुछ तो जादू आहे. करेक्ट. मग नवीन प्रोडक्ट आला की पहिलं ओके. मग 5वी-6वी वेळ असेल तर मला म्हणाले शुभांगी अगं माझ्याकडे खूप झाला तर काय करू हे सगळं. तर मग मी त्यांना जेन्युइनली म्हटलं मॅडम प्लीज एक तरी घ्या ना, तुम्ही घेतलं ना की माझ्याकडे काय राहत नाही. मला हे सांगताना माझ्या त्या फिलिंग्स आठवतात आजही की गरज आणि मेहनत ही जर तुम्ही दोन्ही दाखवलं ना तर स्वामी तुम्हाला कुठेही उभं राहतात. करेक्ट. मला म्हणाले का गं. तर म्हटलं मॅडम की माझं त्यांचं नाव सांगते मी तर सौभाग्यवती वनिता दीक्षित. आणि ह्या त्याच वनिता दीक्षित आहेत ज्या दत्तावधूत विरचित जी स्वामींची पोथी आहे त्याचं संपादन आणि हे सगळं करणाऱ्या ह्या त्या लेखिका आणि संपादिका आहेत. ओके. म्हणजे दत्तावधूत विरचित ही जी पोथी आहे ती वनिता बुक्समधनं निघते. वनिता बुक्सच्या करता धरता. हे मला माहीत नव्हतं. म्हणजे तोपर्यंत आपण फक्त सेल्स गर्ल. बरोबर. आणि त्यावेळेस मात्र माझा बांध तुटला. कारण त्यावेळेस माझी परिस्थिती अशी होती की माझे वडील त्यांना गुडघ्याचा प्रचंड त्रास होता. त्याच्यामुळे ते काम करत नव्हते. बरं ते माथाडी कामगार. आता माथाडी कामगार म्हणजे मी एका पश्चिम महाराष्ट्रातल्या एका टिपिकल घाटी फॅमिलीची मुलगी.
आता तिथे असं होतं की आई म्हणजे आई होममेकर, तिथे प्रथाच ती आहे ना बरोबर आहे. आपल्याकडे. हो. मग तेही घरी बसले तर खाणार काय? कसं? हां. मग मी सांगितलं की असं असं आहे आणि आता मी घरातली मोठी मुलगी म्हणून सगळं मलाच करायचं आहे. ओके. त्याच्यामुळे मला तुमचा एक सेल्स झाला ना मॅडम की माझं सगळं संपतं. अच्छा, तुम्ही हे सगळं त्यांना सांगितलं? हां म्हणजे मी पहिल्यापासून माझं काय माहिती, पण तिथे मी मोकळी झाली. ओके. कधी कधी ना आपल्याला एखाद्या ठिकाणी मोकळं होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपलं जे मागचं पॉडकास्ट झालं त्याच्यात मी तुम्हाला सांगू तर कदाचित लोकांची कनेक्टिव्हिटी माझ्याकडे ह्याच्यासाठी होते, कारण मी जे काउन्सिलिंग करते त्या काउन्सिलिंगमध्ये ना आय गिव्ह देम अ टाईम टू ओपन अप. ओके. कारण ते फार महत्त्वाचं असतं, कारण त्यांना कोणीतरी एक व्यक्ती पाहिजे असतो जो समजून घेईल आपल्याला. सो माझं असं झालं आणि मग तिथून जी सुरुवात झाली आणि मग त्या म्हणाले एक काम कर. त्यांनी माझ्या हातात एक पोथी आणून दिली. ओके. आणि ती पोथी म्हणजे स्वामी सप्तशती. माझ्या अंगावर काटा येतं तो मला सांगताना आत्ता की बालवय म्हणू शकता. कॉलेज म्हणजे नुकती 10वी झाली होती माझी, त्याच्यामुळे तेवढं काही गाभा सिरियसनेस काहीच नव्हतं. हां ठीक आहे, माझ्यासाठी सेल्स होणं महत्त्वाचं होतं. मी ती पोथी घेतली, बॅगेत ठेवली आणि घरी आली आणि सगळं बाकीचं सगळं झालं. आणि ना तिथून माझ्या आयुष्यात आहे ना असं काहीतरी घडायला लागलं म्हणजे आपसूक. मग त्यांनी मला कोणाचा तरी रेफरन्स दिला, मग त्यांनी कोणाचा तरी रेफरन्स दिला आणि असं करत 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 माझं सेल्स वाढत गेलं. मला सुतारामही कल्पना नाही स्वामी कोण आहेत, स्वामींची पोथी काय आहे. मी खरंच सांगते, मी घरी येऊन ती वाचली सुद्धा नव्हती. पण तेव्हापासून स्वामी माझ्याबरोबर आहेत. म्हणजे शून्यातून उभं राहणं असं म्हणतात, पण मी -100 मधनं उभी राहिली. ओके. मी तुम्हाला पॉडकास्टमध्ये जे मी म्हटलं ना की मी त्या चेअरवरून आली आहे ॲज अ क्लायंट टू कन्सल्टंट. क्लायंट होतात, त्यामुळे मला क्लायंट म्हणून काय त्रास, यातना, भावना ह्या खूप रिलेट करू शकते. सो तिथे खरी माझी स्वामींची ओळख झाली. आणि मग मी कधीही जाऊ दे ते मला एक पुस्तक देणारच, नियम होता हा. ओके. हां म्हणजे त्यांची असंख्य पुस्तकं आहेत जी माझ्याकडे आहेत, वाचली आहेत मी, कित्येकांना दिली आहेत की तुम्हीही वाचा. त्यांचं अनुभव कथनाचं एक पुस्तक आहे. म्हणजे मी प्रेक्षकांना सांगेन ज्यांना काहीच सुचत नाही, त्यांना काही कळत नाही, काही मार्ग मिळत नाही, त्यांनी वनिता बुक्सची दत्तावधूत विरचित ही ज्या काही पोथ्या आहेत, कुठलीही पोथी तुम्हाला आवडेल ती घ्या. ओके. आणि त्या पोथीचा संकल्प करायचा. पण मग मी पॉडकास्टमध्ये जसं म्हटलं, संकल्पे विना सिद्धी नाही. संकल्प घ्या, सांगा स्वामींना, महाराजांना जी तुम्हाला आवडेल ती घ्या. अगदी सप्तशती घेतली तरी चालेल, त्यांची प्रचंड पुस्तकं आहेत. आणि ती घ्या आणि सांगा की माझी ही इच्छा आहे, माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे आणि माझा संकल्प आहे. तो घ्या आणि सांगा मी एवढं एवढं करणार, पण तो प्रामाणिकपणे पूर्ण करायचा. त्या पुस्तकांची जी लय लागली मला आणि मग हळूहळू मग माझं 10वी झाली होती नुकती आणि मग माझं कॉलेज सुरू झालं. आणि कॉलेज सुरू झाल्यावर मात्र माझा हा सेल्स कमी झाला, कारण तो मी डोर टू डोर करायची. म्हणजे मी प्रेक्षकांना पण हे सांगेन की त्यांचं कुठलंही म्हणजे हा माझा गाढ विश्वास आहे, त्यांची कुठलीही पोथी तुम्ही घ्या आणि त्याचं पारायण करा संकल्प घेऊन, तुमची इच्छा फलद्रूप होतेच. आणि तिथून स्वामी माझ्याबरोबर जे आले, अर्थात हे पूर्वजन्माची पुण्य काहीतरी केलं असेल मी म्हणून स्वामी बरोबर आले. पण तुम्हाला वनिता मॅडम बद्दल सांगते की हे मला खूप वर्षांनी कळलं. म्हणजे जवळजवळ माझा मार्केटिंगचा ऑरा कमी झाला आणि मी कॉलेज सुरू केलं. कॉलेज सुरू केल्यामुळे काय होतं की तुम्ही प्रोफेशनली कमी वेळ देऊ शकता, कारण मला कॉलेज अटेंड करून करायचं आहे. मग मी प्रोफेशनल सेल्समध्ये उतरली आणि माझं प्रोडक्टचं ते कमी झालं. ओके. तर हा पॅच होता 2000 ते 2005च्या मधला. आणि 2005च्या आधी थोडंफार मला चेंबूरच्या एका मठात जायचा योग आला. अतिशय पवित्र मठ आहे स्वामींचा आणि तिथे स्वामींनी दिलेल्या पादुका ऐकले. हां, तिथे जायचा योग आला आणि मला क्लिक झालं, अरे आपल्याकडे पोथी आहे. म्हणजे 1999 to 2005 म्हणू शकतो किंवा त्याच्या आसपास. म्हटलं एवढा वेळ लागला. मग मी घरी गेली, मी ती सगळी पुस्तकं काढली आणि त्याच्यात जी स्वामींची पोथी मिळाली आणि तिथून माझा प्रवास खरा सुरू झाला. ओके. 2005 पासून.